ऋषिकेश तिळगुळकर, ऋषिकेश तिळगुळकर, ऋषिकेश साखरकर सर, साखरकर सर, साखरकर सर, थांबा. साखरकर सर. तिळगुळकर. शे, विसरलेच. हे काय? ते तुमचं नाव लिहून घेतलं होतं मी हातावर, मी विसरते ना. हो. आलात तुम्ही? हो आलो. का आज बँक हॉलिडे आहे का? नाही, बँक हॉलिडे असतं तर मी इथे कशी असते ना. मी इथे आहे म्हणजे बँक हॉलिडे नाहीये. तुम्ही विसरला असाल. नाही, मी बाकीचं काही विसरेन पण बँक हॉलिडे मला सुट्ट्या हव्याच असतात ना. राईट. म्हणजे मी तुमची इकडे ना वाट बघत होते माफी मागायला. का मी काय केलं? तुम्ही माझी नाही, मी तुमची माफी मागणार आहे. आय एम व्हेरी 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 सॉरी. बट हे व्हेरी 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 सॉरी कशाबद्दल? ते काल माझ्याकडून फाईल्स हरवल्या आणि त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागला ना. म्हणजे तिथे ऐन ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर पकडीने तुमची तोड अशी अशी काढणार तेवढ्या कोप्या तुमच्याकडे लॅपटॉप मागायला आला. इट्स ओके. तुम्ही चुकून हरवल्या फाईल्स. मुद्दामहून रद्दीत विकल्या नाही ना फाईल्स. विसरून जा. विसरून जाऊ? विसरून जा. ते मला नको सांगायला. हो. पण तरी पण एकदा म्हणा ना की तुम्ही मला माफ केलं. मी तुम्हाला माफ केलं. अय्या, तुम्ही मला माफ केलं? जस्ट इतक्या लगेच? लगेच. पटकन. काल आभासने त्याच्या शो मध्ये हेच सांगितलं होतं. काय बोलताय? हो तिळगुळकरांनो, तुम्ही हाय काय करताय? मॅडमशी बोलतोय. ह्यांच्याशी बोलूचं म्हणजे नमनाक घडाभर तेल असा. नाही म्हणजे काय आहे की ह्यांच्याशी बोललं की अर्धी कामं राहून जातात. तुम्ही खोट्या मॅडमशी काय बोलता? अहो खरं कामिनी मॅडम तुमका विचारतायत. हो. काय? एक्सक्यूज मी. तुला कुठेतरी पाहिलंय मी. का? परवाच माझा कबाली रिलीज झाला ना. अय्या, कबाली? अरे अमेय, डोकं बिकं फिरलंय का तुझ्या मित्राचं? काय अक्कल गहाण ठेवलीये त्याने त्याची? एकतर त्याने आधी माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक केलं, त्यानंतर मला हर्ट केलं आणि आता जाऊन भलतीशीच लग्न करतोय. नाही, ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं असताना त्याच्या लग्नातल्या फोटोला मला टॅग करण्याची गरजच काय होती? मला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय ना, मला चिडवायचा प्रयत्न करतोय, माझ्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न करतोय तो, बरोबर? त्याला म्हणा मीही माणूस आहे, मलाही त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, मलाही त्रास होतो. नाही, त्याने ज्यावेळेस पहिल्यांदा त्याची पत्रिका मला ईमेल केली त्यावेळेस मी काही बोलले नाही या सगळ्यात. पण हे सगळं जरा अति होतंय रे. एक मिनिट अमेय, तू हे सगळं मला समजावतोयस? हे जाऊन ना आधी तुझ्या मित्राला समजाव. त्याला म्हणावं हे माणुसकीला धरून नाहीये. नाही, बरं झालं, एका अर्थी बरं झालं की त्याने त्याचा फोटो मला टॅग केला. त्याच्या बायकोला तरी पाहतात एक नंबरची कजाक दिसते. भोग म्हणा आता तुझ्या कर्माची फळ. खरं तर मीच चुकले, मीच त्याच्यावर विश्वास ठेवायला नको. एनिवे, नंतर बोलू आपण. बाय. ताई, मला एक सांग, तुला एक्झॅक्टली काय वाटत होतं घर सोडून जाताना? म्हणजे असे जाता जाता 2-3 रणगाडे विकत घेऊन जग जिंकून घ्यावं असं काही? गप्प बस आणि पोहे खा. ताई, मला असं गप्प बसून माझी एक्साइटमेंट मारत जाऊ नकोस ग. अगं, ते माझं ऑक्सिजन आहे. सांग ना, काय वाटत होतं सोडून जाताना? नाही, जाताना एवढंच वाटत होतं की कोणी मला बघायला नको. तिच्या अगं, म्हणजे तुला अशी भीती नाही वाटली आपलं काय होणार, कसं होणार, आपल्याला कोणीतरी त्रास देईल, म्हणजे असं तू अशी अबला नारी आहेस म्हणून म्हणलं. कोण अबला नारी? तुझी ताई एकदम ब्रेव वुमन आहे, स्मार्ट. तुला माहिती मी काय केलं? जातानाच ना मसाला पुडीत बांधून घेऊन गेले, म्हणजे कोणी त्रास दिला रे दिला की द्यायचे मसाले डोळ्यात टाक. अगं, पण आपल्या घरात गोडा मसाला आहे, त्याच्याने समोरच्याच्या डोळ्याला काय त्रास होणार आहे? उलट त्याच्या डोळ्यात कोणीतरी अंजन घालतंय असं त्याला वाटेल. चुप रे. पण तू पळून गेली होतीस, परत कशी आलीस? रिक्षा नाही मिळाली. अच्छा, अच्छा, म्हणून ती
परत आली. आई प्लीज आय एम जस्ट किडिंग. रिक्षा मिळाली नाही म्हणून मी परत येईन का? अगं मग नेमकं काय झालं? नाही खरंच मी पळून गेले होते पण ना मला ट्रेमेंडस टेन्शन आलं आणि मग माझी भूक चाळवली म्हणून मग मी कॅफे डेक्कनला गेले होते. अगं ए, तू घर सोडून जात होतीस का पिकनिकला जात होतीस? नाही घर सोडूनच गेले होते मी. पण मग कॅफे डेक्कन मध्ये गेल्यावर ना ऋषी भेटला मला. ऋषी? तो? अगं तो तिळगुळकर. हा पण तो तिथे काय करत होता? का तोही पळून आला होता तुझ्यासारखा? बाबा तिकडे मिलाप नव्हता, सगळे पळून आलेले. तो सहज आला होता पण सुरुवातीला ना मी त्याच्यापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण भलताच हुशार निघाला तो मुलगा. हो? त्याच्या चाणक्य नजरेने समजलं की मी अडचणीत आहे, अपसेट आहे. बिन चष्म्याचं? मग त्याने मला बोलतं केलं, माझे सगळे प्रॉब्लेम्स ऐकून घेतले आणि मला समजवलं की आई वडिलांना दुखी करून ना आपण कधीच सुखी राहू शकत नाही. आई वडील नेहमी आपल्या भल्याचाच विचार करतात त्यामुळे त्यांच्या सुखातच आपलं जग समावलेलं असावं. आणि अशा बऱ्याच काही म्हणजे चांगल्या गोष्टी सांगून ना त्याने माझं ब्रेन वॉश केलं आणि योर आय एम गुड गुड. म्हणजे त्या ऋषीमुळे आज तू घरी आहेस? चांगला आहे नाही मुलगा, खरंच एवढा स्मार्ट असेल असं वाटलं नव्हतं. आदर्श मुलाचे ना सगळे गुण आहेत त्याच्यात, खरंच. अगो बाई, अहो पॉलिसी विचार करायला हरकत नाही. आई नॉट अगेन. आता परत सुरू होऊ नकोस. जाऊ का पळून? जाऊ जाऊ. हॅलो हाय. काय चालू आहे? तुला सगळं सांगायलाच हवं ना, सांगा. आसमान में टणाव टणाव लाखो तारे टणाव टणाव. काय साहेबांनो, कशी आहे अक्कलधाड? बरी आहे. काय म्हणाले मग डॉक्टर? काय बोलणार, गप्पा मारायला गेलो नव्हतो मी. नाही तसा नाही हो. नाही माका पण जास्तीची अक्कलधाड इली असा म्हणून वाईच औषध घेन म्हणते. मजा ना, कोणी अडवलंय का तुला? नाही माका जाऊ काय हो, पण बाहेर मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम करूक नाही. गोप्या, तुला पण अक्कलदाड आली? हा मग एक काम कर, पटकन ना ट्रीटमेंट करून घे, नाहीतर काय अक्कलदाडीलाही दात असतात आणि ते सतत ओटआउट करत राहतात आणि स्वतःची अक्कल सतत पातळत राहतात ते, आणि आम्हा सगळ्यांना ना इथं त्रास होतो. तुझ्या भविष्यात आज मी लिहिलेलंच आहे की तुझ्या आरोग्याच्या तक्रारी संभवतील म्हणून. बस वायजड तुम्ही लिहिलंय, टेन्शन नाही मग. असं काय? हे बघा, मी लिहिलेलं भविष्य कधीतरी खरं ठरेल का नाही? आणि चुकून ती वेळ आजच आली तर? ताच म्हणते मी. मला ट्रीटमेंट घेऊकच लागतली, पण साहेब काय डॉक्टरांचा नंबर देत नाही. गोप्या, तुला नंबर देतो ना मी. हा वायजड काम करा तुम्ही. हे बघ गोप्या, तुम्हाला उगाच ब्लॅकमेल करून, मी एवढा स्मार्ट आहे की मी तुला खोटं ठरवू शकतो. तुम्ही स्मार्ट असाल हो, पण माझ्याकडे ना ओव्हर स्मार्ट कोण असे. आता माका सांगा, या डॉक्टरीन बाईंच्या फोटोचं एक्झिबिशन जर मी कामिनी मॅडम समोर मांडले तर काय होतला? करते मॅनेज मी. अरे आधीच ती रूम पण उघडली, आता वर जाऊ शकत नाही. अरे सरांना शब्द दिलाय मी. शब्द मोडाला असतो रे रिशा. अरे काय करतोयस? अरे चल तू. अरे नाही अरे ऐक ना, ऐक ना माझं. अरे माझा ऐक ना, मैत्रीची शपथ तू फसवशील तू मला. ना. आपल्या यारी दोस्तीची शपथ. अरे फसवशील तू चल मला. चल बघ ना. हा. काय जाग बाल्कनी आहे रिशा. मस्त थंड थंड वारा पण लागतो इकडे रिशा.